वेट, 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 वेट. मला एक गोष्ट कळत नाही, म्हणजे तुम्ही काय काय करून घेणार आहे भारतीय नारीकडून? म्हणजे काय काय तुमच्या अपेक्षा आहेत अजून? आता लोकं म्हणतात, की रामायण एका स्त्रीमुळं झालं, महाभारत एका स्त्रीमुळं झालं, सगळ्या गोष्टी स्त्रीमुळं होतात. आता तर काय वर्ल्ड कपसुद्धा स्त्रीमुळं आलाय. देवा! एक स्त्री काय काय करते? किस-किस की नाक में दम कर रखती है, किस-किस की ज़िंदगी सुधार देती है, किस-किस की ज़िंदगी बिगाड़ देती है. एक लड़की क्या कुछ नहीं कर सकती बाबा. म्हणजे लहान जेव्हा मुलगी असते तेव्हापासून ती आजी होईस्तोपर्यंत, आजीच्या गोष्टी ऐकोस्तोपर्यंत मुलींना किती काय काय करावं लागतं. ज्यावेळेस त्यांना बॉयफ्रेंड येतो, म्हणजे त्यांच्या आयुष्यात बॉयफ्रेंड येतो, त्यावेळेस बिघडलेल्या बॉयफ्रेंडला सुधारण्याचं कामसुद्धा मुलीच करतात. ज्यावेळेस त्यांचं लग्न होतं, त्यावेळेस प्रत्येक मुलाची आई काय म्हणते, की माझा मुलगा लग्न झाल्यानंतर सुधरेल. मग त्या बिघडलेल्या मुलाला पण मुलींनी सुधारायचं. त्याच्यानंतर मुलगा जर चांगल्या लेव्हलला असेल, चांगला काम करत असेल, चांगला पैसा कमवत असेल, तर त्याचा पैसा खर्च करायचं सुद्धा काम मुलींचंच आहे. एवढं सुंदर दिसायचं कामसुद्धा मुलींचंच आहे. फ्युचरमध्ये जर लेकरं झाले, तर त्यांना सांभाळायचं, त्यांना मोठा करायचं, त्यांचं शिक्षण वगैरे सगळं, सगळं, सगळं करायचं काम मुलींचंच आहे. प्लस धुणं भांडी करून जॉबला जाणंसुद्धा मुलीच करू शकतात. म्हणजे किती रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जाऊ दे, आता एवढं सगळं झालं, सगळं करून झालं, आता म्हातारी झाली. नातवांना गोष्टी ऐकवायचं काम पण मुलीच करायचं, मुलींनीच करायचं. म्हणजे म्हणजे आजीबाई इज फेवरेट असते ना सगळ्यांची. म्हणजे किती रिस्पॉन्सिबिलिटी देणार, किती रिस्पॉन्सिबिलिटी देणार. एका भारतीय स्त्रीने काय काय करायचं. पण ते वर्ल्ड कप जेव्हापासून आणलं ना, त्यावेळेस मला जरा जास्तच अभिमान वाटतोय. म्हणजे आतापर्यंत रामायण केलं, महाभारत केलं आणि आता वर्ल्ड कप आणलाय.